नमस्कार मंडळी, काय चाललंय काय नाही. सध्या पाऊस पाण्याचं वातावरण काय चालू आहे तुमच्या गावाकडे? आमच्या बीडमध्ये मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू आहे गेले 4-5 दिवसापासून. तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो कुठून पाहताय कमेंट करायला मात्र विसरू नका. कमेंट करून नक्कीच सांगा. भले लाईक करू नका व्हिडिओला, पण कमेंट मात्र करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय. मित्रांनो, मी आज आलो होतो रायमऊ खोकरमऊ जे आहे वडवणी तालुक्यामध्ये इथं. तर मी रायमऊला आलो होतो. त्याचं कारण असं होतं मित्रांनो, आपण एक कारवट खरेदी केली. छोटं पिल्लू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही जी कारवड आहे ती कारवड खरेदीसाठी आलो होतो आपण. आता खरेदी केली, आता बीडला वापस चाललो आहे. कारण छोटा जे जनावर जे आहे ते मी कंटिन्यू घेतो, लहानाचे मोठे करून परत नंतर सेल करतो. काही दिवसांनी पाळाय जाते आणि शक्यतो गोरेच घेतो मी, कारवडी कमी घेतो. कारण गोरे विक्रीला माझ्याकडे कंटिन्यू माल म्हणजे गिरायचं असतं. पण होती ती कारवड, म्हणलं चाल जाऊ द्या. मग ती कारवड आणाय गेलो. आता बीडला वापस चाललो आहे. पण तिथं का म्हणून व्हिडिओ नाही काढला मित्रांनो, कारण की आम्ही होतो, तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. ते बा मागे डोंगर दिसतंय तिकडे पलीकडे, 1च मिनिट. ते बा, ते जे डोंगर आहे त्या डोंगरातून आणली ही कारवड. आणि म्हणलं पाऊस पाणी जर आला तर इतकी बेजारी होईल की रिक्षा पण बाहेर निघणार नाही आणि आपल्याला पण येता येणार नाही. मग त्या हिशोबाने पहिले रिक्षा मी बाहेर काढला रोडला, हायवेला. आणि नंतर म्हणलं एक व्हिडिओ काढूया आणि टाकूया. म्हणलं काय चाललंय काय नाही विचारूया. मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा. पण पाऊस पाणी तुमच्याकडे आहे का नाही, कारवड कशी वाटली तुम्हाला हे देखील कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्याकडे जरी काही विक्रीला असेल, छोटं गोरे म्हणा, पिल्ले म्हणा, म्हणजे बीडच्या आसपासच मित्रांनो, खूप लांब नाही येऊ शकत मी. बीडच्या आसपास जर असेल गोरे, कारवड, वगार, जे काय असेल ते असेल, जर असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच येऊन खरेदी करेन. चला, धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.